पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसह सुरुवात करूयात आजच्या भागाला. सांगा तर मग आज काय बनवूया. आज आपण मस्त असे दडपे पोहे बनवणार आहोत. आदल्या मधल्या भुकेसाठी परफेक्ट असा प्रकार आहे. आंबट, गोड, तिखट असे रुचकर लागतात हे पोहे. तर दडपे पोहे बनवण्यासाठी इथे एका वाडग्यामध्ये मी घेते पातळ पोहे. पोहे व्यवस्थित चाळून निवडून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. आता दडपे पोहे तुम्ही जाड पोह्यांचे पण बनवू शकता. फक्त त्या केसमध्ये तुम्हाला आहे ना त्यामध्ये ओल्या नारळच असतं त्याचं पाणी, फक्त त्याचा हपका द्यावा लागेल. तर यामध्ये घालूयात टोमॅटो बारीक चिरलेलं, ओल्या नारळाचा चव 2 ते 3 चमचे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर थोडीशी जास्त, आणि हे हातानेच असं कालवून घेऊयात. आणि यामध्ये आता घालूयात लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस. आणि हे छान असं कालवून झालं की यावर ठेवायचं झाकण. 10 मिनिटासाठी हे मुरण्यासाठी ठेवून देऊया. आता फोडणी करूयात. पोहे जोवर आपले तयार होतात, तेल गरम केलंय, मोहरी. फोडणी ना खमंग बसली पाहिजे कुठल्याही पदार्थाला, म्हणजे तो तिथेच त्याचं चव, आपली अर्धी चव तिथेच कन्फर्म होते. मोहरी छान तडतडलीच पाहिजे. ती फुटली की मग पुढे जिरं घालूयात. आता घालूयात जिरं आणि शेंगदाणे. शेंगदाणे ना हलकेसे आपण तळून घेऊयात खरपूस रंग येईपर्यंत. इथे शेंगदाण्याला मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर या स्टेजला यामध्ये घालूयात हिंग, हिरवी मिरची. गॅस बंद करते आणि घालूयात कढीपत्ता. आहा, काय खमंग फोडणीचा सुवास दरवळला. गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यावर यामध्ये घालूयात हळद. हळद आधी नाही घालायचं, नाहीतर काय होतं ना ती करपते, त्याचा रंग बदलतो. हळद घालणं बाय द वे ऑप्शनल आहे. बरेच लोक दडपे पोह्यांमध्ये हळदीचा वापर नाही करत, पण मला आवडतं. आता इथे हे पोहे जे आपण दडपून ठेवले होते हेही छान मुरलेले आहेत, छान मऊ झालेत. आता यामध्ये ही फोडणी घालूयात. क्या बात आहे. मिक्स. आणि आता हे आपले दडपे पोहे इथे बनवून तयार आहेत. खूप सुंदर लागतात. एकतर पटकन बनवून तयार होतात. आता इथे मी पातळ पोह्यांचे बनवले आहेत, पण माझी आई बनवायची ते मेनली जाड पोह्यांचे बनवायची आणि ती खायला जास्त मजा यायची. हे आता आपण आजकाल जे पातळ पोहे बनवतो त्याच्यापेक्षा. त्यावर फक्त आहे ना थोडासा नारळाच्या पाण्याचा हपका द्यायचा. नारळाचं पाणी नसेल तर रेग्युलर पाणी वापरलं जरी, जे आपण नेहमी पितो ते घातलं तरी चालतं. नाश्ता विशेष दडपे पोहे करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पातळ पोहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, लिंबाचा रस, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव कप कच्चे शेंगदाणे, चिमूटभर हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, पाव चमचा हळद. पातळ पोह्यांमध्ये कांदा, टोमॅटो, ओल्या नारळाचा चव, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि साखर, लिंबाचा रस घालून हे एकत्र मिसळून घ्यायचं आणि साधारण 10 मिनिटं झाकण ठेवून हे मुरण्यासाठी ठेवायचं. आता मोहरीच्या फोडणीत जिरं, शेंगदाणे, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हळद घालायची आणि ही फोडणी पोह्यांवर घालायची. झाले आपले नाश्ता विशेष दडपे पोहे तयार. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने सेट डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतो 1 कप पोहे. कांदे पोह्यांचे जे पोहे असतात तेच पोहे घेतो. त्याचसोबत 1 कप रवा आणि हे एकत्र छान ब्लेंड करून घ्यायचे, याची पूड करून घ्यायची. आता हा तयार रवा एका बाउलमध्ये काढून घेऊयात. यामध्ये घालायचे अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी. चवीपुरतं मीठ. आता हे सगळे जिन्नस आधी व्यवस्थित ब्लेंड करून घेऊयात.
सो इथे मी टोटल 2.5 कप पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं सरसरीत बॅटर बनवून तयार आहे. आता हे झाकण ठेवून एक 10 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया. सेट डोशाचं बॅटर मुरतंय तोवर आपण पटकन बनवून तयार होणारी टोमॅटो चटणी बनवूयात. टोमॅटो चटणी खूप वेगवेगळ्या प्रकारे पद्धतीने बनवली जाते. हे मी माझं व्हर्जन दाखवते. तेल गरम केलं, यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायच्या, कढीपत्ता घालायचा, 1 कांदा जो मी स्लाइस करून घेतलाय त्याचसोबत घालायचं आहे टोमॅटो, 3 टोमॅटो मी इथे घेतले, सुक्या लाल मिरच्या, 3 ते 4 बीटचे तुकडे किंवा काप घालायचे. यामुळे काय होतं ना, चटणीला रंग सुरेख येतो आणि ॲट द सेम टाइम टोमॅटोमध्ये जी ॲसिडिटी असते ती बॅलन्स करायला मदत होते. आता हे एकत्र 7 ते 8 मिनिटं छान शिजवून घेऊया. तर इथे टोमॅटो मस्तपैकी एकजीव झालेला आहे कांद्यामध्ये. आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड करून घेऊया. तर इथे हे शिजवलेलं कांदा टोमॅटोचं मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. झाकण लावायचा, पाण्याचा अजिबात वापर न करता याची प्युरी किंवा पेस्ट करून घ्यायची. चटणी बनवून तयार आहे. फोडणीसाठी इथे चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी मस्त तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये जाईल जिरं, हिंग, कढीपत्ता. आणि आता ही जी चटणी आपण बनवून घेतली ही चटणी यामध्ये घालूया. आणि इथे तुम्ही बघू शकाल चटणीला रंग खूप सुरेख आलेला आहे, जे आपण बीट घातले त्यामुळे, आणि कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आली. आता एक 2-3 मिनिटं ही चटणी फक्त आपण शिजवून घेऊयात तेलामध्ये. चटणी इथे मस्तपैकी मी शिजवली आहे. आता गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकाल टोमॅटो चटणी इथे आपली बनवून तयार आहे. रंग, कन्सिस्टन्सी, टेक्स्चर भन्नाट आलेला आहे आणि सेट डोस्याबरोबर किंवा कुठलाही साऊथ इंडियन पदार्थ असेल, इडली, डोसा, यासोबत भन्नाट लागतं. नाश्ता विशेष टोमॅटो चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 कांदा, 3 टोमॅटो, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या, बीटाचे काप, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता. आता गरम तेलात लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, सुक्या लाल मिरच्या आणि बीटाचे काप घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आणि थंड करून घेत यात चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आणि त्यावर मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करायची आणि त्यात ही चटणी घालून 2 ते 3 मिनिटं शिजवायची. झाली आपली झटपट नाश्ता विशेष टोमॅटोची चटणी तयार. चटणी बनवून तयार आहे. तोवर इथे बॅटरही आपलं छानपैकी मी मुरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल परफेक्ट दिसतंय. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर खायचा सोडा वापरू शकता. आता हे पटकन मिक्स करूयात आणि याचा डोसा बनवून घेऊया. आता सेट डोसा बनवण्यासाठी इथे मी छोटा तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. मिनी तवा मी इथे वापरते. तुम्ही रेग्युलर तवा जरी वापरला तरी चालेल. फक्त एकसारखे इथे सेट डोसा बनवून तयार होतात म्हणून मी हे वापरते. तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि हे जे बॅटर आपण करून घेतलंय हे बॅटर यामध्ये पळीभर सोडायचं. आता हा सेट डोसा खालच्या बाजूने मी मस्तपैकी भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल मस्त भाजला गेला. एका बाजूनेच मी भाजणार आहे, 2-2 बाजूने नाही भाजणार. आता आपण हा सेट डोसा काढूयात एका जाळीवर. सेट डोसा इथे बनवून तयार आहे. भन्नाट दिसतोय. रंग, टेक्स्चर सुरेख येतो आणि ही चटणी पण एकदम चटपटीत लागते. नाश्ता विशेष सेट डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप जाड पोहे, 1 कप रवा, अर्धा कप दही, पाणी, चवीनुसार मीठ, फ्रूट सॉल्ट, तेल. पोहे, रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. आता त्यात दही, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिसळून घ्यायचं आणि हे मिश्रण मुरवून घ्यायचं. आता यात फ्रूट सॉल्ट घालायचं आणि तेलाने ग्रीस केलेल्या तव्यावर अशा पद्धतीने हे बॅटर घालायचं आणि ते भाजून घ्यायचं. झाला आपला नाश्ता विशेष सेट डोसा तयार. आज आपण कोल्हापूरची मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ती बघूयात.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.